स्त्री जेव्हा शारीरिक संभोगासाठी उत्सुक असते तेव्हा पुरुषांना पाहून करते असे इशारे पुरुषांनी एकदा जरूर पहा। नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री किंवा पुरुषाकडे पाहून तुम्ही सांगू शकता का की तो वासनांध आहे किंवा त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत? जर तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिला शारीरिक संबंध ठेवण्यास इच्छुक असल्याचे कसे सांगतात। अनेक स्त्रिया लैंगिक संबंध ठेवून इच्छित असल्याचे काही संकेत देतात। विज्ञानाने सिद्ध केले आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त असते, तथापि स्त्रिया लैंगिकरित्या उत्सुक आहेत या गोष्टी सहज ओळखता येत नाहीत। जेव्हा स्त्रिया जलद श्वास घ्यायला सुरुवात करतात, जेव्हा स्त्रियांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा असतो तेव्हा त्या श्वास जलद गतीने घेऊ लागतात आणि हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांना संबंध प्रस्थापित करण्यात रस आहे। असे करून ती तिच्या जोडीदाराला संकेत देते। त्यामुळे हे संकेत तुम्ही समजून घेतले पाहिजे, कारण प्रत्येक महिला आपल्या पार्टनरशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी थेट बोलत नाही। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला मिठी मारत असेल आणि वेगाने श्वास घेऊ लागला असेल तर समजून घ्या की तिला तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत। जेव्हा महिला त्याच्या ओठाशी खेळतात, अनेक स्त्रिया आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करतात की ते ओठ चावून खेळत असताना त्यांना संबंध प्रस्थापित करण्याचा आहे। अशा महिला उत्सुक असतात। जेव्हाही तिला संबंध प्रस्थापित करण्यासाठी गरज भासते तेव्हा ती असे हावभाव करून पार्टनरला इशारा करते। जेव्हा स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळतात, बऱ्याच स्त्रिया जेव्हा त्यांच्या केसांशी खेळतात तेव्हा ते प्रेमात असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा स्त्रिया केसांशी गुंफण करतात आणि केस सरळ करू लागतात तेव्हा हे सूचित करते की त्यांना संबंध प्रस्थापित करायचा आहे। तथापि हे देखील खरे आहे की जेव्हा एखादी महिला तिच्या केसांशी खेळत असते तेव्हा तिला शारीरिक संबंध ठेवायचे असतात हे देखील आवश्यक नाही। याचा अर्थ असाही होतो की ती तुमच्यावर प्रेम करते। तुमच्या दोघांच्या संभाषणात त्या तुमच्या खूप जवळ येतात। जेव्हा एखाद्या स्त्रीला कुणीतरी आवडू लागते तेव्हा ती तिचे शब्द हातवारे करून बोलते। या उलट पुरुष आपले प्रेम उघडपणे व्यक्त करतात, परंतु प्रत्येक स्त्री आपले प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही, मात्र ती अनेक हातवारे करते। जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की तिला तुम्ही आवडू लागले आहात। तुमच्या किंवा स्वतःच्या शरीराला स्पर्श करत असते। जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहत हात पाय घासते किंवा तिच्या शरीरावर वारंवार घासते तेव्हा समजून घ्या की ती तुम्हाला आमंत्रण देत आहे। बऱ्याच स्त्रिया त्यांच्या मानेवर किंवा हातावर हात घासू लागतात। असे करून ती तिला तुम्ही आवडत आहात आणि तिला संबंध प्रस्थापित करण्याची स्वारस्य असल्याचे दर्शवते। जेव्हा ती तुमच्याशी डोळ्यांनी बोलू लागते, स्त्रियांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या डोळ्यात आणि हावभावाकडे पाहणे। जर एखादी स्त्री तुमच्या डोळ्यात बघून सतत हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ असा आहे की तिला तुम्ही आवडत आहे। स्त्रिया तुमच्या डोळ्यात बघतात आणि अनेक गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला समजल्या पाहिजे। अशा स्त्रिया तुमच्या डोळ्यात बराच वेळ पाहतात आणि वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनातील गोष्ट सांगतात। हा ग्रीन सिग्नल मानला जातो। कानाच्या अत्यंत जवळ येऊन बोलतात। तुमच्या कानात बोलणे म्हणजे आमंत्रण नाही, पण जेव्हा एखादी स्त्री तुमच्या कानांजवळ येते आणि मादकपणे हळुवारपणे बोलते तेव्हा याचा अर्थ तुम्हाला आमंत्रित करणे होय। असे करून ती तिला तुम्ही आवडत आहे हे सूचित करते। मात्र या संकेतचा गैरसमज करून घेऊ नका। टिप: बऱ्याच स्त्रियांना पुरुषांना कसे संकेत द्यायचे हे चांगलेच माहीत आहे, पण तुम्ही या चिन्हाचा जास्त गैरसमज करून घेऊ नका। हे नियम प्रत्येक स्त्रीला लागू होतातच असे नाही। तुम्हाला फक्त महिलांचे हावभाव विचारपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। त्याचप्रमाणे तसेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।